ज्ञानेश्वरी तुम्हाला पाहायला मिळेल। विधाते डॉक्टर कडे ज्ञानेश्वरी। आमच्या गायकवाड जळगाव चकलंबा फाट्याच्या खाली गायकवाड जळगाव आहे, तिथे एक पांगरेचं घर आहे। गीता ग्रंथ घर जळालं अख्खं, गीतेला धक्का नाही लागला। आमच्या माऊली संस्थांजवळ तळणेवाडी गाव आहे, त्या तळणेच्या वाडीत नामदेव पाडोळे नावाचा माणूस आहे, अख्खा घर जळालं, पालंगाचं पाणी झालं, ज्ञानेश्वरीला धक्का नाही लागला। सुरळेगाव गावी महाराज, अनेक उदाहरणं आहेत महाराज। म्हणून ज्ञानेश्वरी हा अप्रतिम ग्रंथ आहे। महाराज सांगतात भावना ठेवा आणि ज्ञानेश्वरी वाचा। ज्ञानेश्वरी स्वतंत्र ग्रंथ नाही, ऐका, आपल्या हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ आहेत वेद। आपल्या हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ आहेत वेद, ऐका बरं का। काही लोक वेदाला मानत नाही बरं का, वेदाला मानत नाही, तुकोबारायला मानतात, वेदाला मानत नाहीत। आपलीच माणसं बरं का, ज्ञानोबारायला मानत नाहीत, वेदाला मानत नाहीत, तुकोबारायला मानतात। आणि त्यांना माहित नाही तुकाराम महाराज वेदाला न मानणाऱ्याला काय म्हणतात। वेदा निंदितो चांडाळ, वेद बाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड जगा माझी। पण आपल्या धर्मग्रंथकर्त्यांनी, आपल्या संतांनी, शास्त्रांनी नास्तिक आणि आस्तिकाची व्याख्या करताना काय म्हटलं माहिती? वेदाला मानतो पण देवाला मानत नाही आस्तिक, वेदाला मानतो देवाला मानत नाही, देवाला नाही मानत पण वेदाला म्हणतो आस्तिक। आणि वेदाला जर मानत नसेल आणि देवाला जरी मानत असला तरी त्याला नास्तिक म्हण। नास्तिको वेद निंदका हा, असे वेद आहेत। ऐका एक मिनिट चांगला, असे वेद किती आहेत? अनंतावयी वेद हा, अनंत वेदाचे वर्गीकरण व्यास नारायणानं 4 वेदात केलं। ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद। वेद किती आहेत? अनंत आहेत। अनंत वेदाचे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद। त्या वेदात 4 वेदातला मुख्य भाग उपनिषद। उपनिषद किती आहेत? 108। त्याच्यातले 10 उपनिषद मुख्य आहेत। ईशकेन, कट, प्रश्न, मंड, मांडुक्य, ऐतरी, तैतरी, बृहदारण्यक आणि छांदोग्य आहे, ही 10 उपनिषद आहेत। आणि या 10 उपनिषदाचं सार श्रीमद भगवत गीता आहे। 10 उपनिषदाचं सार श्रीमद भगवत गीता आहे आणि ती गीता संस्कृत भाषेमध्ये आहे। गीता ग्रंथासारखा श्रेष्ठ ग्रंथ या जगाच्या पाठीवर झाला नाही, आजही नाही आणि पुढेही होणार नाही। गीतेतलं एक अक्षर म्हणतोय मी, शब्द नाही, काही शब्दाचं, काही अक्षराचे शब्द होतो महाराज। एक अक्षर ज्ञानोबाराय म्हणतात, जेवढी अक्षर कानावर पडतील तेवढं अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं महाराज। गीतेची जे तुली अक्षरे रिगती श्रवणद्वारे ते तुले होती पुरे अश्वमेध की, असा गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे, अत्यंत श्रेष्ठ गीता ग्रंथ आहे। गीता ग्रंथासारखा श्रेष्ठ ग्रंथ जगाच्या पाठीवर नाही महाराज। भगत सिंगाला ज्या वेळेला फाशीवर देण्यात आली, त्या सरकारनं ज्या वेळेला फाशी ठोठावली महाराज, आणि फाशी दिल्यानंतर त्यांना विचारलं काय तुमची अंतिम इच्छा आहे? भगत सिंगाची आई रडायला लागली, मेरा भगत, मेरा भगत ओरडायला लागली। त्यावेळेला भगत सिंगानं सांगितलं, माँ, वीरों की माँ कभी रोती नहीं, वीराच्या आईनं कधी रडायचं नसतं माँ। आणि त्या ठिकाणी भगत सिंगाला विचारलं काय तुमची इच्छा आहे अंतिम? त्यावेळेला भगत सिंगानं सांगितलं काही नाही, मला गीता वाचू द्या, गीता एक वेळेला गीता वाचू द्या। गीता दिली आणि एक गीतेतला श्लोक वाचला महाराज। नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। श्लोक वाचला, न जायते म्रियते वा कदाचिन, कोण मला मारणार आहे? तुमचा बाप मला मारू शकत नाही, मी अमर आहे। मला सांगण्याचं तात्पर्य एवढा गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे। गीता ग्रंथ ज्यांनी ज्यांनी वाचला ती हिमालयाच्या तोडीची माणसं झाली महाराज। संसार रूपी रणांगणामध्ये ज्यांना यायचंय किंवा आलेलो आहोत आपण, त्याला त्या ठिकाणी अंगामध्ये चिलखत, जर गीतारूपी चिलखत असेल तर त्याला सुख दुःख मान अपमान निंदा द्वेष हे घाव लागणार नाहीत, लागल्यासारखे दिसतील पण जखमा होणार नाहीत, असा श्रेष्ठ गीता ग्रंथ महाराज। पण गीता ग्रंथावर भाषेचं कवच आहे।
गीता ग्रंथ कळत नाही लोकांना महाराज. ठराविक बोटावर मोजणे की लोक सोडा. गीता कानाजवळ म्हटली तर काय कळते महाराज? पश्चन सोडा सोपन शोषण प्रलपन विसरण गुणान्विषण निमिषण किंवा न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरी. कानाजवळ एखादा श्लोक म्हणला काय कळालं? डब्यात खडी घेऊन खडखड 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 काहीतरी ऐकवालं, काही कळालं नाही. 750 वर्षापूर्वी ही उणीव एका महापुरुषाच्या ध्यानात आली की समाज ज्ञानापासून वंचित आहे. याचं कारण गीतेवर भाषेचं कवच आहे. गीता संस्कृत भाषेमध्ये आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या गीतेचं मराठीकरण केलं. महाराज जेने निगम वल्ले प्रगटे प्रगट के निगम वल्ले